रामकृष्ण हरी. सर्वांना जय महाराष्ट्र. आपण एक छोटीशी घोषणा देऊ जी आपल्या जुन्नर तालुक्यासाठी फार मोठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेली आपली भूमी. खरं तर रामकृष्ण हरी मंत्र अनेक संत महंत या भूमीत जन्माला आले. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सर्वांनी दाखवून दिलं की आपला समाज काय आहे, आपली लोक काय आहेत. सर्वांनी आपले लाडके शरददादा सोनवणे यांना निवडून दिलं. खरं तर एकनाथभाई शिंदे यांचे अत्यंत लाडके विश्वासू सहकारी म्हणून शरददादांना आपण सगळे ओळखतो. आणि शरददादांचा एक छोटा भाऊ, एक छोटा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आपल्या सर्वांसमोर आहे. खरं तर अनेक स्थित्यंतर या जुन्नर तालुक्यात झाली, परंतु शरददादा सोनवणे असतील, शिवसेना पक्ष असेल, जागेवर राहिला. अनेक वादळं आली, परंतु शिवसेनेचा धनुष्यबाण आहे असाच डौलाने किंबहुना शिवसेनेचा भगवा डौलाने भडकत राहिला. या तालुक्यात शिवसेनेचं एक वेगळं स्थान आहे. शिवसेनेसारख्या पक्षाने अनेक कार्यकर्ते तयार केले, जे कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहोचले, जनतेची कामं केली. त्याच्यामुळे शिवसेनेवरचा विश्वास किंबहुना शिवसेना हा आपला पक्ष आहे ही भावना आपल्या तालुक्यात रुजली आहे. काल रामबाईंनी आमच्या प्रचार रॅलीमध्ये भाग घेतला. त्यांच्यासोबत विकासदादा रेपाळे हेही होते, स्वतः शरददादा होते. त्यांनी कालच घोषित केलं आहे की 8ही जिल्हा परिषद गट, त्याचप्रमाणे 16 पंचायत समिती किंबहुना पंचायत समितीचा सभापती हा आपला शिवसेनेचा बसणार आहे. त्या रामभाऊंच्या शब्दाला आपण सर्वांनी मान दिला पाहिजे. त्यांचा शब्द आपण खरा करून दाखवला पाहिजे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी कष्टव उमेदवार म्हणजे दादाचे हात, कान, नाक, डोळे हे आहेत. दादांना भक्कम करण्यासाठी किंबहुना विद्यमान उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनाही आपल्याकडनं ही 9 तारखेला त्यांच्या वाढदिवसाची गोड भेट आपण सर्वांनी द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र. मधला पॅसेज रिकामा जो आहे ना, तिथं आपण सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी बसू. महिला फक्त